आज आपण 36 साईजचं कटोरी पेपर कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच, त्यानंतर छातीचं माप टाकलेलं आहे 9 इंच, कारण 36 साईज असल्यामुळे। समोर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे, 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, लांबी 6 इंच घेतलेली आहे गळ्याची, आणि खाली 2.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आर्महोलचे आकार देऊन घ्यायचे आहे आपल्याला। तर मी समोरचा जो फ्रंटचा आर्महोल आहे तो घेतलेला 1 इंचावरती, आणि बॅकचा जो आहे तो 1.25 इंचावरती घेतलेला आहे। क्रॉस पट्टी घेतलेली आहे 3 इंचावरती गळ्याच्या समोरच्या गळ्याच्या साईडनं, आणि कमरेच्या साईडनं 2.5 इंच घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे रेष ओढून घ्यायची आहे स्केलने। कटोरी घेतलेले 5 इंच, तुम्ही 5.5 इंचही घेऊ शकता, छातीचं माप तुमचं जास्त असेल तर। गळ्याच्या साईडने 1 इंच घेतलेले आहे, आणि दाखवल्याप्रमाणे अशी स्केलने रेष ओढून घ्या, आणि हलकासा असा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। गळ्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे। कटोरीला थोडंसं 1/2 इंच असं वरती कर्व आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीच्या वरती, आणि कैचीने असं कट करून घ्यायचं आहे। बॅकचं मी नंतर सांगणार आहे, कारण बरेच जणांची कमेंट आणि मेसेज येते की बॅक आम्हाला कळत नाही, त्यासाठी मी समोरची कटिंग झाल्याच्या नंतर बॅकचं दाखवणार आहे। समोरचा भाग आपला तयार झालेला आहे फ्रंटचा, आणि तो दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। आर्महोलचे आकार जे आपण दिलेले होते ते मी कट करून घेत आहे। जसे आकार दिले तसेच कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे। गळाही दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या। आर्महोल कट करून घेतलेला आहे। कटोरी कट करत आहोत आपण आता। बॅक कट करून घेणार आहोत। जसं फ्रंटचं माप घेतलंय तसंच बॅकला पण घ्यायचं आहे आपल्याला। 5.5 इंचाचा मोंढा शोल्डर घेतलेला आहे, 6 इंचाचा मोंढा घेतलेला आहे। त्यानंतर छातीचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। 1.25 इंचावरती बॅक आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। फिटिंगची लाईन ओढून घ्यायची आहे। खाली कमर 7 इंच आहे, त्यासमोर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे। टक्ससाठी मी एक्स्ट्राचं माप घेत नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हवं तितकं घेऊ शकता, 1 इंच किंवा 1.5 इंच। गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली, खाली 2.25 इंच घेतलेली आहे, आणि गळ्याची लांबी घेतलेली आहे मी 9.5 इंच। आणि असं गळ्याचा गोल राऊंड असं देऊन घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या। आर्महोलचा आकार कट करून घेत आहोत। आपलं बॅक पण तयार झालेला आहे, बॅक पार्ट कटिंग करून पेपरचा। हा फ्रंटचा पण तयार झालेला आहे। आता आपण कटोरी वाढवणार आहोत दुसऱ्या कागदावरती। मी कटोरी ठेवून बघते आधी ह्या कागदावरती बसते का नाही ती। तसं ट्राय करून बघते मी बसते की नाही, पण बसली इकडं एक। त्यासाठी मी आधी कटोरी आहे तशी कागदावरती आकृती काढून घेतलेली आहे कटोरीची, आणि वरती थोडासा कर्व देऊन 1.5 इंचावरती कटोरी वाढून घेतलेली आहे। त्यानंतर असं टेप ठेवून तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे, आणि कटोरीचा असा हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे। कटोरीचा सेंटर काढून घ्यायचा आहे।
खाली पण 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. पाहिजे असेल तर तुम्ही 1.25 इंचही वाढवू शकता आवडीप्रमाणे. दाखवल्याप्रमाणे कटोरी कट करून घ्यायची आहे. अशी जर कटोरी काढली तर परफेक्ट बसती, कुठेही झोळ वगैरे काही येत नाही. किंवा कटोरी कट करून झालेली आहे. कटोरी सारखी आहे का नाही ती एकदा चेक करून घ्यायची आहे आपल्याला, अशी दोन्ही टोकं ठेवून. तर आपली कटोरी व्यवस्थित झालेली आहे. बॅक कटोरी आणि फ्रंट पूर्ण निघलेलं आहे आपलं. व्यवस्थितरित्या कटिंग झालेले आहे. 36 साईजचं पेपर कटिंग आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा.